नमस्कार. आज आपण एका अशा प्रोसेसबद्दल बोलणार आहोत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण जिच्याशिवाय आपलं आजचं आधुनिक आयुष्य, आपलं डिजिटल जग शक्यच झालं नसतं. ही गोष्ट आहे वाळूपासून सिलिकॉन बनवण्याची, म्हणजेच स्क्रॉल्सली पद्धतीची. अच्छा, कधी विचार केलाय का की आपल्या हातातला स्मार्टफोन, समोरचा लॅपटॉप, किंबहुना आपलं अख्खं इलेक्ट्रॉनिक जग नेमकं चालतं तरी कशावर? म्हणजे ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तुम्हाला वाटेल काहीतरी खूप कॉम्प्लेक्स असेल, पण उत्तर खूप साधं आहे आणि तितकंच थक्क करणारं आहे. उत्तर आहे ही ही साधी सामान्य वाळू. हो, बरोबर ऐकलत. आपल्या पायाखालची वाळू, ज्यामध्ये सिलिकॉन डायऑक्साईड नावाचा घटक असतो. पण थांबा, ही तर कथेची फक्त सुरुवात आहे. आणि त्या वाळूपासून बनतं हे एक हायटेक अत्याधुनिक प्रोसेसर. आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की एका साध्या वाळूच्या कणापासून इतका गुंतागुंतीचा प्रोसेसर बनतो तरी कसा? हा प्रवास कसा होतो? चला तर मग आज आपण हाच अविश्वसनीय प्रवास उलगडून पाहूया. एका सामान्य वाळूच्या कणापासून एका शक्तिशाली इलेक्ट्रॉनिक ब्रेनपर्यंतचा हा प्रवास. तर या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे शुद्धता. म्हणजे आपण थेट वाळू वापरू शकत नाही. त्यातून जो सिलिकॉन मिळतो तो आधी इतक्या अविश्वसनीय पातळीपर्यंत शुद्ध करावा लागतो की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. या खास शुद्ध केलेल्या सिलिकॉनला म्हणतात इलेक्ट्रॉनिक ग्रेड सिलिकॉन किंवा शॉर्टमध्ये EGS. हे आपलं साधं सिलिकॉन नाहीये. सेमीकंडक्टर बनवण्यासाठी हेच लागतं आणि याची शुद्धता म्हणजे नेक्स्ट लेव्हल असते. किती शुद्ध? तर 99.9999999% शुद्ध. 9 वेळा 9. याचा अर्थ काय होतो माहितीये? याचा अर्थ 1 अब्ज सिलिकॉन अणूंमध्ये फक्त एक अणू दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थाचा असतो. विचार करा, केवढी ही प्रचंड अचूकता आहे. आणि एकदा का आपल्याकडे इतकं शुद्ध सिलिकॉन आलं की मग सुरू होते खरी जादू. आपण येतो या प्रवासाच्या केंद्रस्थानी, म्हणजेच झोक्राल्स्की पद्धतीकडे. इथेच त्या शुद्ध सिलिकॉनचं रूपांतर एका निर्दोष, परिपूर्ण क्रिस्टलमध्ये होतं. ही पूर्ण प्रक्रिया आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये समजू शकतो. पहिला वितळवणे, दुसरा सीड क्रिस्टल वापरणे आणि तिसरा क्रिस्टलची वाढ होणे. चला एक एक करून हे टप्पे बघूया. तर पहिला टप्पा, आपल्याकडे जे इलेक्ट्रॉनिक ग्रेड सिलिकॉन आहे ते एका खास भांड्यात टाकलं जातं. या भांड्याला क्वार्ट्ज क्रुसिबल असं म्हणतात आणि इथेच ते वितळवलं जातं. आणि तापमान किती लागत असेल? तब्बल 1420 डिग्री सेल्सिअस. इतक्या प्रचंड उष्णतेवर ते घट्ट सिलिकॉन वितळून एका तेजस्वी लाल भडक द्रवात बदलतं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. एक अगदी छोटा पण 100% परफेक्ट क्रिस्टल, ज्याला सीड क्रिस्टल म्हणतात, तो या वितळलेल्या सिलिकॉनमध्ये अगदी हळूच बुडवला जातो. हा छोटासा क्रिस्टल म्हणजे एका प्रकारची ब्लूप्रिंट आहे किंवा साचा समजा. याच्यावरच पुढचा अख्खा क्रिस्टल वाढणार आहे. आणि यानंतर जी प्रोसेस होते ना, ती खूपच इंटरेस्टिंग आहे. हा सीड क्रिस्टल अतिशय अगदी हळू वर खेचला जातो आणि त्याचवेळी तो सीड आणि खालचं भांडं दोन्ही विरुद्ध दिशेने फिरत असतात. या खेचण्याच्या आणि फिरण्याच्या लयबद्ध हालचालीमुळे काय होतं, तर ते वितळलेलं सिलिकॉन या सीडला थरावर थर चिकटत जातं आणि हळूहळू एक मोठा, एकसंध, परफेक्ट क्रिस्टल आकार घ्यायला लागतो. पण हा भला मोठा क्रिस्टल तयार झाला म्हणजे आपलं काम संपलं का? नाही, अजून नाही. कारण चिप बनवण्याच्या प्रक्रियेआधी या क्रिस्टलला, ज्याला इंगॉट म्हणतात, त्याला अजून एका प्रवासातून जावं लागतं. झोक्राल्स्की पद्धतीतून जे तयार होतं तो असतो हा सिलिकॉन इंगॉट. जरा कल्पना करा, जवळजवळ 1 ते 2 मीटर लांब आणि साधारण 300 मिलीमीटर व्यासाचा एक सिंगल, निर्दोष क्रिस्टल. किती कमाल असेल ना? मग या मोठ्या इंगॉटला हिऱ्याच्या करवतीने अगदी पातळ चकत्यांमध्ये कापलं जातं. ह्याच चकत्या म्हणजे सिलिकॉन वेफर्स, आणि हे वेफर्स म्हणजे आपल्या डिजिटल जगाचा पाया आहेत. हाच तो कॅनव्हास ज्यावर अब्जावधी ट्रान्झिस्टर्स कोरले जातात आणि मग तयार होतात आपले प्रोसेसर्स आणि मेमरी चिप्स. आता प्रश्न असा येतो की हीच पद्धत का? म्हणजे इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया असूनही संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये याच पद्धतीचा वापर का होतो? याचं महत्त्व नेमकं काय आहे? याचं उत्तर हे आकडे देतात. जगात जेवढे सिलिकॉन वेफर्स बनतात त्यापैकी तब्बल 90% जास्त वेफर्स याच एका स्क्रोझराल्स्की पद्धतीने बनवले जातात.
म्हणजे या पद्धतीचं वर्चस्व किती आहे हे यावरून स्पष्ट होतं. आणि ह्या वर्चस्वाची कारणंही खूप सरळ आहेत. एकतर ह्या पद्धतीने खूप मोठे क्रिस्टल्स बनवता येतात. दुसरं म्हणजे खर्च तुलनेने कमी येतो. शुद्धता तर आपल्याला हवी तशी उच्च मिळतेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मास प्रोडक्शनसाठी म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी ही पद्धत एकदम परफेक्ट आहे. म्हणूनच आज ही इंडस्ट्री स्टँडर्ड बनली आहे. म्हणजे बघा, इतकी सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया, पण त्याचं मूळ तत्व किती सोपं आणि सुंदर आहे. एका छोट्या क्रिस्टलला गरम, वितळलेल्या सिलिकॉनमधनं हळुवारपणे वर खेचायचं आणि त्यावर सिलिकॉनचा थर जमा होऊन एक मोठा परिपूर्ण क्रिस्टल तयार होतो. हीच आहे झुक्रल्स्की पद्धत. खऱ्या अर्थाने विज्ञानाची जादूच आहे ही. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो, आज आपल्या दैनंदिन आयुष्यातलं असं कोणतं तंत्रज्ञान आहे जे या एका पद्धतीशिवाय शक्य झालं असतं? आपला स्मार्टफोन, आपला कम्प्युटर, आपली गाडी, सगळीकडे तर चिप्स आहेत. या एका अदृश्य प्रक्रियेनं आपलं जग किती आणि कसं बदललं आहे याचा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे, नाही का?